पत्र आल्यानंतर मग त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इथं येऊन FIR करण्याचा प्रयत्न तिथं केला। आता एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे याच्याच बरोबर की FIR करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे आणि हे जे नवीन ऍक्ट आलेला आहे एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो। FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कोणीतरी व्यक्ती होता त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ऍक्ट। मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार। मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय जे ऍक्ट आहे एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा तुम्हाला जिथं जायचं तिथं जा जी कारवाई करायची तुम्ही करा पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCP ला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे। आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे मग CID काय केलं हे कोणाला माहित नाही। CBI कडे गेलाय त्यांनी CBIचा FIR केला नाही केला हे कोणाला तिथं माहित नाही। मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही FIR करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय का फक्त हा मराठी माणूस होता महाराष्ट्राचा नेता होता अजितदादांचा हा विषय म्हणून तुम्ही या पद्धतीने इथं करताय। उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी FIR लगेच होतो। एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली ते FIR तिथं होतो। मग एखाद्याला मारामारी झाली ते FIR होतो। मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात त्यांचे तुम्ही FIR करता आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय। मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा FIR होऊ शकतो पण मग